विजेच्या तारेने नाही तर विजेच्या बिलाने धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील एका झोपडीत राहणाऱ्या आजीबाईंना अगदी कुटुंबासह मोठा शॉक लागलेला आहे। एका झोपडीत राहणाऱ्या एक लाईट आणि एक पंखा वापरणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेला महावितरणाने तब्बल 82,100 रुपयांचं बिल धाडले। गेल्या महिनाभरापासून महामंडळाकडे त्यांनी लेखी तक्रार केली होती, मात्र सुधारणा करण्याऐवजी वाढीव बिल त्यांना पाठवण्यात आलं। जुलै महिन्याचे 160 रुपये जोडून 83,260 रुपयांचं वीज बिल पाठवण्याचा नवा विक्रम हा वीज महामंडळाकडून करण्यात आलाय। तालुक्यातील लौकी शिवारात जितेंद्र हिरालाल भिल हे आपली 70 वर्षीय आई, पत्नी आणि 2 मुलं यांच्यासह राहतात। लाईट मिळावी यासाठी त्यांच्या आईने म्हणजेच 70 वर्षीय इंदुबाई हिरालाल भिल यांनी आपल्या नावे वीज मीटर घेतलेले। जितेंद्र भिल हे 200 रुपये रोजंदारीने रोज कामाला जातात। त्यांच्या झोपडीत एक लाईट आणि एक टेबल पंखा या व्यतिरिक्त अजून काहीही नाही। जून महिन्यात त्यांना तब्बल 82,100 रुपयाचं वीज बिल आलं होतं। महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांनी वीज बिल हिसकावून घेत अर्ज करा आणि चालते व्हा असं म्हणत हाकलून दिल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। जितेंद्र भिल जेव्हा माघारी आले त्यानंतर 2 दिवसांपूर्वी त्यांना जुलै महिन्याचं बिल प्राप्त झालं। यावेळी बिलामध्ये सुधारणा झाली असेल अशा आशेने भिल कुटुंबाने हे बिल पाहिलं तर त्यावर त्यांना मोठा धक्का बसला, कारण मागच्या महिन्याभराचे 1,160 रुपये जोडून वरती 82,100 रुपये अशी थकबाकी असं एकूण 83,260 रुपयांचं बिल त्यांना पाठवण्यात आलं। दिनांक 31 जुलैला त्यांनी पुन्हा एकदा महामंडळाचं कार्यालय गाठलं। महिन्याभरापूर्वी केलेल्या अर्जाची माहिती दिली, विचारणा केली आणि त्यानंतर मग कर्मचारी मागचा अर्ज कुठे ठेवलाय म्हणून शोधायला लागले। मात्र हा अर्ज सापडलाच नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। पुन्हा एकदा जितेंद्र भिल यांनी महामंडळाकडे आपला नवीन अर्ज दिला आणि आता आपल्याला न्याय मिळतोय की नाही या प्रतीक्षेत भिल यांचं कुटुंब थांबलेलं आहे। लौकी येथील भिल आदिवासी समाजाची महिला विधवा महिला इंदुबाई हिरालाल भिल यांच्याकडे एप्रिल मे दरम्यान महावितरण कंपनीकडून मीटर घेण्यात आला होता। त्या मीटरमध्ये मे महिन्यात त्यांना 500 रुपये बिल आलं। नंतर जून जुलै या महिन्यात त्यांना 80 ते 83,000 रुपये बिल आला आहे। एक विधवा महिला 200 रुपये मोलमजुरी करून पोट भरून खाणारी महिला ही त्यांच्या घरात फक्त एक 60 वॅटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालतो, ते बी पूर्ण दिवसभर बंद असून फक्त रात्री चालू करतात। ते एवढं बिल कसं काय आलं हे महावितरणांना विचारणा केला असता महावितरणवाले त्यांचा अर्ज घेता, त्यांच्यावर दबाव टाकता, तुम्हाला हे पैसे पेड करावे लागतील, भरावे लागतील असं जोर जबरदस्ती करता। दरम्यान धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना सुद्धा माध्यमांनी या संदर्भात प्रश्न केला, त्यावरती ते काय म्हणाले तेही आपण पाहूया। हा विषय काय, मी जरा त्याची माहिती घेतो। असं काय जर चुकीचं झालं असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगू आणि त्याच्यावर कडक कारवाई करू कोणी चुकत असेल। जिल्ह्यात कांद्याचा भाव कमी होतोय, त्या संदर्भात जिल्ह्यावर कांद्याच्या संदर्भात चिंता आहे। आपल्याला भाव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने 3 लाख टनची खरेदीचं त्यांनी योजना सुरू केली आहे, त्या माध्यमातून भाव वाढेल अशी अपेक्षा आहे। शेतकऱ्यांना युरिया खत युरिया खताची अडचण तुटवडा हा निर्माण झाला होता, त्याच्यामध्ये थोडासा प्लॅनिंगचा अभाव हा दिसला। कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिली, त्याप्रमाणे एक रॅक ही डोंडाईच्याला आलेली आणि त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सगळीकडे युरिया पोहोचवण्यास सांगितलंय, तरी देखील ती कमी पडेल आणि मग सातत्याने त्याचा डिमांड करून आपल्याला सगळ्यांची गरजा कसा भागवता येईल कृषी विभागाला त्या सूचना दिल्या।